नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळी. आज तारीख आहे 8/12/2025. तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील. आणि आज मार्केटमध्ये खूप मोठा बदल दिसून येत आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. संत्रा पाण्यात पाण्याचे पाण्याचे काय 1500 रुपये 15 15 15 12 रुपये 1600 रुपये 70 70 धान पंच्याहत्तर 76 77 78 टाकायचा लवण 79 79 82 81 82 83 84 झाले 85 86 87 88 91 92 93 कटकरी चालू कटकर मोठा कटकर अरे आली तर मग जेवाच लागेल ना 94 1700 17 5 काय करतो 17 5 6 7 8 9 10 11 12 13 14 17 14 17 15 16 17 17 18 19 मग हॅलो अरे काका काय भाव गेली मका? 1700 किती 1750 1750. कुठले तुम्ही? कोळगाव कोळगाव. किती दिवस झाले मका काढून? गालम काढली भाऊ काय नसल्याच्या मकामध्ये काय सांगावं तुला आता दादा या मकाच्या गोष्टी कोणालाच सांगू नको काय अपेक्षा होती तुमची? हा काय अपेक्षा होती? आता माझ शेतकऱ्याची माझ केवढी बरं अपेक्षा पण करता काय आता हा? अरे काय भाव गेली काका मका? काय नाही जात. 1765. कुठले तुम्ही? आम्ही कोळगावचे कोळगाव. बियाणं कुठलं होतं? कॅप्सूल. खरं ना रे दादा सगळे गेले वाट शेतकऱ्यांची चोर 1850 1850 50 टन 850 रुपये टन काय 1500 रुपये हा 25 15 25 15 50 19 करा 19 रुपये ते पट्टी तुम्ही सांगता घरी
काय भाव गेली दादा माका? 1770. 1770. कुठले तुम्ही? कुठले? रामणगाव. किती दिवस झाले माका काढून? 15 दिवस. बियाणं कुठलं? हे 741. आडवंटा. आडवण. काका काय भाव गेली माका? 1785. 1785. कुठले तुम्ही? ब्राह्मणगाव. ब्राह्मणगाव. किती दिवस झाले माका काढून? मका काढून 15 दिवस झाले. 15 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणं बियाणं आडवंटाचं 751. पाटाचा रोड. काय भाव गेली दादा माका? 1775. 1775. कुठले तुम्ही? देवरगाव. देवरगाव. किती दिवस झाले माका काढून? 8 दिवस झाले. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? आडवंटा. 751. परवडली की मग? रोडली. दादा काय भाव गेली माका? 1726. 1726. कुठले तुम्ही? नाही गाव. नाही गावान. किती दिवस झाले माका काढून? माका काढून शेट महिना झाला. महिना झाला. परवडली का माका? ठीक आहे मग आता हे करते मांग खूपच बिकट परिस्थिती होती त्या तुलनेत ठीक आहे बा थोडं. त्यापेक्षा तर परिस्थिती सुधारली, आता भाव वाढले. रवली मीडियावाले ना धन्यवाद तुम्हाला. थँक्यू सर. नाही सारखी माणसाची गरज आहे आता. नाही ते असं थोडं झालं ना हा. मग वाढ होती नाही तर मग लय अवघड होऊन जातं. मध्ये 1200 ना वर लय जाऊ ना. बरोबर आहे ना. धन्यवाद. असा तुमचा सपोर्ट राहिला तर अजून काहीतरी. नाही कांद्याचं आपलं रोजचं अपडेट राहतं ना. धन्यवाद. तुम्हाला भेटून बरं वाटलं. खूप धन्यवाद. सपोर्ट राहून द्या असाच. काय हो गेली दादा माका? 1735. 1735. कुठले तुम्ही? राऊंडा. रामदा. किती दिवस झाले माका काढून? काल काढली. काल काढले, आज आणली. परवडली का माका? परवलीच म्हणायची आता काय. पहिली केली होती 1475. आता 300 वाढ, 300 ने वाढ भेटली, बरं वाटत. हा नाही तर काय 1600, 1500, 1400 काय परवडणार. काय परवडत. 2000 तरी विकायला बाय होती तर काहीतरी निघतं. तेव्हा काहीतरी निघलं होतं. आता हे काय घर घालू शकत नाही. बाबा काय भाव गेली माका? 1845. 1845. कुठले तुम्ही? नगर सोल. नगरसूल. किती दिवस झाले माका काढून? काल काढली ना आज आणली. काल काढले, आज आणले. बियाणं कुठलं होतं? आडवंटाच घे. 751. या परवडत नाही पण. परवडत नाही. काय अपेक्षा होती तुमची? हा? काय अपेक्षा होती? 2200-2400 रुपये जायला पाहिजे कमीत कमी. तर परवडले असते काय? करायचं राहिली. आता काय तर 4 रुपये घालायचे शेतकऱ्याला. बरोबर आहे. त्यामुळे त्याने काय केलं ते सडेल मालाचे उतारे जमा करून घेतले. मका तिकडून आयात केली. दिलं लोकांच्या लाकडं गांडीत घालून. झाला मोकळा. मग काय? आहे की नाही. बरोबर आहे. खर्च निघा ना आता. हा? खर्च निघा ना आता भाव. खर्च होतच नाही तर राहतच नाही शिल्लक काही. काय सांगा तुम्हाला आता. बरोबर. नुसते आम्हाला चालू. त्याला फक्त ते जेव्हा मतदान इलेक्शन आलं का हा. तेव्हा ते काय करते त्या बाईचा फोन येईल भाजपला मतदान करा तुम्हाला याचे पैसे आले का त्याचे पैसे आले का आणि असं तिकडून आमची जीएसटी घेतो आणि तो आम्हालाच वाटितो. 18% घ्यायचा आणि 2 रुपये वाटितो. बेकाऱ्याला आपण पुटका भिकितो ना अशी गमती. हा. हा काय आलं द्यायची रिकामी कोणाला काय उद्योग करायचे. बरोबर. आमच्या मालाला भाव द्या माना. मालाला भाव जर भेटला तरच शेतकऱ्यांना काही कमी नाही. 4 रुपये राहते नाही तर मग काय असे लोक याच्यामुळेच घेते. काही 20 पे द्या काही 10 रुपये उतारे पातानी होऊन जाते. मग काय हे काय असं अडचणी होते. घरातून पैसे घालायचे काय करणार? घर घालूच आणि जेव्हा ते याशी नाही काही राहत नाही. बरोबर. पर्यायच नाही त्याला काय ते. असं चालू राहिलं शेती बंद होऊन जाईल. असं चालू जर राहिलं ना हे काय लोखंड सोनं खातील आणि काय काय हाकतील काय मग तिथं. बरोबर आहे. हा बरोबर आहे. असा भाव वाटला म्हणायला शेतकरी फक्त शेती काय करणारच नाही. शेतकरी राजा पोशिंद्याला आम्ही सहकार्य करू. लाडक्या बहिणी त्याने जमा करून घेतले आणि शेतकऱ्याची लाकडं गांडीत घालून दिली. झाला मोकळा. आहे की नाही. बरोबर. हे बरोबर आहे. त्याने फक्त दाखवले पैसे टाकले फक्त पहिलं अगोदर तिने गाजर दाखवलं सगळ्याला. हा गाजर दाखवलं आणि सगळं मग जीएसटी ते जमा करून घेतलं आणि त्याच्यानंतर पहिली 500 रुपयाचं कोणतं होतं खादीचं. आता 2000 2100 रुपयासाठी कोणी हात लावू देत नाही. दुकानदार म्हणतो 100 कमी आहे ना चल निघ बाहेर. बरोबर आहे. ये ना ते जीएसटी ते लावून ठेवलं त्याच्यामुळे गेलं सगळं वांग्यात. काय राहिलं खताचे बाजार वाढले. 2000 रुपये कोणी मकाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही. कांदे नुसते दाखवते 5000 5800 4800
घेते किती ते हरामखोर 1.5 क्विंटल 2 क्विंटल ज्याचे कांदे असेल ना त्याला 5,000 रुपये भाव. ज्याची टारली भर असेल ज्याची अर्धी टारली असेल ना त्याला 1200 आणि 1300 रुपये भाव. बरोबर परवा दिवशी असं गेलो तुम्ही 1250 रुपये कांदे गेले. आणि एकाची दीड कॅरेट होतं त्याला 3200 रुपये भाव. सांगा तुम्ही. म्हणजे फक्त उच्चांक दाखवायचा आणि बाकीचे तोडून घ्यायचं मग सगळं मस्त पैकी. अशा गमती इथं काय सांगा. आता शेतकरी संपले तर जमायचं बाकीच काय केलं आपल्यात जमाय संपले तर जमाय. मग काय काय भाव गेली माका? 17 कुठले तुम्ही? पलेगाव. किती दिवस झाले माका काढून? 4 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणं कुठलं होतं? काका काय भाव गेली माका? काय भाव गेली माका? 1778. कुठले तुम्ही? बळेगाव. किती दिवस झाले माका काढून? काल काढले आज आणले. परवडली का? काय परवडली 2 एकराची झाली. काय परवडा काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे होती? त्यांना आपली 2400 रुपये देतात 2000 रुपये तरी जायला पाहिजे. तर परवडन काहीतरी. मग या अशा भावात काय परवडणार आहे? भाव गेली माका? 1820. कुठले तुम्ही? टाकळ. किती दिवस झाले माका काढून? 2 दिवस. 2 दिवस. बियाणं कुठलं होतं? मायपोती 3845. काका काय भाव गेली माका? 1850. कुठले तुम्ही? देवरगाव. किती दिवस झाले माका काढून? किती दिवस झाले माका काढून? 4-5 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणं आडवंटा 751. दादा काय भाव गेली माका? 1803. कुठले तुम्ही? कुठले? नागडा. किती दिवस झाले माका काढून? बियाणं कुठलं होतं? आडवंटा. अडवण. हो गेली दादा माका? 1772. 1772. कुठले तुम्ही? बोललीवाडी. वल्लेवाडी. किती दिवस झाले माका काढून? 4 दिवस. बियाणं कुठलं होतं? हायटेक्स परवडली की माका? काय परवडले नाही पण आता नाही. बरं. बाबा काय भाव गेली माका? 1859. कुठले तुम्ही? गोलेवाडी. गोलेवाडी. किती दिवस झाले माका काढून? 2-4 दिवस. बियाणं कुठलं होतं? आडवंटा. भाव गेली माका? हो काय भाव गेली माका? 1771. कुठले तुम्ही? दामोडा. किती दिवस झाले माका काढून? काल काढले आज आणले. बियाणं कुठलं होतं? 3845. काय भाव गेली दादा माका? 1800 रुपये. कुठले तुम्ही? दामोडा. किती दिवस झाले माका काढून? बियाणं कुठलं होतं? बियाणं कुठलं होतं? आडवंटा 751. एकच आहे. काय भाव गेली दादा माका? 1757. 1757. कुठले तुम्ही? दामोडा. किती दिवस झाले माका काढून? 2 दिवस. 2 दिवस. बियाणं कुठलं होतं? आडवंटा. आडवंटा 751. काय भाव गेली काका माका? 1772. कुठले तुम्ही? नगर सर. किती दिवस झाले माका काढून? आज काढले आज आणले. बियाणं कुठलं होतं? बियाणं कुठलं? आडवंटा 751. काय भाव गेली माका? काय भाव गेली? 1790. कुठले तुम्ही? किती दिवस झाले माका काढून? काम काढले आज आणले. बियाणं कुठलं होतं? काका काय भाव गेली? 1774. 1774. कुठले तुम्ही? हडप सावरगाव. बियाणं कुठलं आहे? 3845. 3845. काय भाव गेली माका?
1800. कुठले तुम्ही? किती दिवस झाले मका काढून? शनिवारी काढली. बियाणं कुठलं होतं? बियाणे 741. 741. परवडली का? पावसानं पडून गेलं त्याच्यामुळे. येवला मार्केट भाव दादा मका तुमची? 1716 रुपये गेली. 17-16. हो. कुठले तुम्ही? पिंपळगाव. पिंपळगाव ज्याला. किती दिवस झाले मका काढून? काल काढली. काल काढले, आज आणले. परवडली का? रोडले नाही, पण मग आता काय. नाही पेक्षा बरे. हा. बियाणं कुठलं होतं? बियाणं आपलं हायटेक 5106. हायटेक 5106. काय भाव गेला दादा मका? 1728. 1728. कुठले तुम्ही? पिंपरी. पिंपरी. किती दिवस झाले मका काढून? मका 8 दिवस झाले आता. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणं ते 2-3 प्रकारचं आता याच्यात काय आता माहित होतं. परवडली का मका? काय बुचका परवडत, काय परवडत नाही हो. काय अपेक्षा आहेत तुमची? काय भाव जायला पण? भाव आहे का सर? का भाऊ का 2400 काहीतरी 98 काय वाटतं ना. काय घ्यायला काय घ्या ते 1700 रुपये यानं काय आता असं आहे. त्यातल्या कोण वाल नाही हो. हा, त्यातल्या कोण वाल नाही. बांगर लोक राजकारणी कुठे लक्ष नाही. बरोबर आहे. सरकारचं लक्ष नाही शेतकऱ्यावर.